ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली अद्वैत कलाजवळ बसलेले असतात. तो सोन्याचा दागिना दाखवतो. त्या दुर्बिणीतून अद्वैत पाहतो आणि म्हणतो, हॉलमार्क तर आमच्या ज्वेलर्सचं आहे. CJK 95 म्हणजे 95, आमच्याकडेच हा दागिना बनवलेला आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. मग अर्जुन म्हणतो, ग्रेट, आता हा दागिना नक्की कोण बनवला हे रेकॉर्ड तुमच्याकडे असेलच ना. तर अद्वैत म्हणतो, क्याचं रेकॉर्ड? तेव्हा तर डिजिटल रेकॉर्ड नव्हते ना, सगळं काही रजिस्टरमध्ये हाताने लिहिले जायचं. आणि ही 95 सालची रजिस्टर आहे. आमच्याकडे असेल पण त्यात सगळी माहिती असतील की नाही ते वेगळे. अद्वैतचं हे बोलणं ऐकून सायली आणि अर्जुनचा चेहरा तोंडाला येतो. मग कला म्हणते, असं कसं म्हणतोस तू चांदेकर? आता 95 म्हटलं की आजोबा सगळं कारभार पाहत असतील आणि मला नाही वाटत त्यांनी एकही नोंद चुकवली असेल. तर अद्वैत म्हणतो, हो. मग सायली विचारते, आपल्याला ते रेकॉर्ड्स पाहायला मिळतील का? कारण आ दागिन्याचा तुकडा कुणाचा आहे हे आम्हाला खरंच जाणून घ्यायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो, थांबा एक सेकंद. तो आपला लॅपटॉप आधी उघडतो आणि त्यात रेकॉर्ड आधीच काहीतरी तपासून पाहू, कुठेतरी आजोबांनी नोंदी ठेवल्या आहेत का ते पण बघून मग त्याच्या कर्मचाऱ्यांना फोन करू. सायली, अर्जुन अजूनही काळजीत असतात कारण त्यांना अजून हवे तसे पुरावे मिळालेले नाहीत. दुसरीकडे प्रियाचा ड्रामा मात्र सुरूच असतो. ती सारखी म्हणते, इथे माझे आईवडीलही नाही, माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या सासरचं काय असं रडण्याचं नाटक करत राहते. त्यावर रविराजला कळतं, ही झाली नाटक सुरू. त्यावेळी प्रिया सायलीकडे साधानी भोळा चेहरा करून पाहते आणि जे मनात येत ते बोलते असतन्य, पण तेच सगळ्यांना खरं वाटतं ना. माझं नशीबच फुटका आहे. आता सुमन पुढे येते आणि म्हणते, तन्वी बाळा, शांत हो ब्र. माहेरपणाला आलेल्या मुलीसारखं असं रडायचं नाहीये. मग प्रिया रागात म्हणते, कसला आलाय माहेरपणाला? काय आलाय तिकडे? फक्त आणि फक्त जा विचारतानाच सुरू आहे, तुला कॉफी हवीये का? तुला भूक लागलीये का? असं कुणीही विचारलेलं नाहीये. आणि तसंच असंही आहे ना, या घरात माझी किंमत इतकीच आहे. तेव्हा सुमन म्हणते, नको ग बाळा, असं नाहीये, मी तुला विचारणारच होते. त्यावर नागराज म्हणतो, अरे फक्त उभीस का? मग जाना तिच्यासाठी. लेवलची माती खाल्ली असेल तू आता. गोड गोड बोलण्याचा, चांगलं वागण्याचा तुला कंटाळा आला की काय? मग आता ती रागातच म्हणते, फक्त 5 मिनिटासाठी ना साखरेत घोळवलेली सून बनवून दाखवा, मग मानेल मी तुम्हाला. तेव्हा रागातच तो म्हणतो की स्वतःचं काम तू धड करत नाही आणि मला कसला एटिट्यूड दाखवतेस? तेव्हा प्रिया आता विचारते, काय हो तुम्ही काय करताय? प्रतिमाला त्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या त्या देताय ना तुम्ही व्यवस्थित? मग आता नागराज म्हणतो, हो देतोय, मी देतोय, पण आधी मधी असं विसरतो मी, पण मी वेळेवर देतोय. काही वेळी गोळ्या आणि ऑलरेडी त्या गोळ्या संपल्या आहेत, आता मागवावे सुद्धा लागतील. तेव्हा प्रिया खूपच भडकते आणि विचारते, काय हो तुम्ही मला आत्ता सांगताय का? हे प्रतिमाच्या मेंदूवरच जळमट आहे ना, ते वाढवत ठेवायचं असेल ना, त्यासाठी रेग्युलरली गोळ्या देणं ना खूप गरजेच आहे. असं म्हणून ती नागराजवरच आता खूप चिडते. तेव्हा नागराज म्हणतो, अगं माहिती आहे ना मला, पण संपल्या आहेत गोळ्या, मी देतोय ना तिला गोळ्या, तू मागव ना त्याच्याकडनं गोळ्या मागव. मग प्रिया रागातच म्हणते, काय हो तुम्हाला एवढं सोपं वाटतं का ते? कारण आपलं डोकं दुखायला लागल्यावरती आपण मेडिकलमध्ये जाऊन म्हणतो, जरा डोकेदुखीवरच औषधं द्या. तसं काय सांगू त्या मेडिकलवाल्याला, माझी हे ना तिला फार वेड करायचं आणि त्याच्यासाठी म्हणून मला औषधं द्या. अहो काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं का?
तेव्हा तुझा आहे ना तो माणूस, तो देतोय ना गोळ्या, आता कर की फोन त्याला आणि कर ना काहीतरी ॲडजस्ट. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, आता काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन, तुम्ही राहू द्यात आता. मग त्यानंतर आता प्रिया ही लगेच तिच्या त्या माणसाला कॉल करते आणि म्हणते की हॅलो, हे बघ, तुम्हाला ज्या गोळ्या देतो ना हो त्याच ज्याने मेंदू स्लो काम करतो, काही कळेन असं होतं, ब्रेन फॉक होतो, त्याच गोळ्या मला पुन्हा हव्या आहेत. नागराज आता प्रियाकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर प्रियाला समोरून सांगण्यात येत लगेच मिळणार नाही गोळ्या. तेव्हा ती म्हणते, हो रे चालेल, तुला द्यायच्या ना तेव्हा दे त्या गोळ्या, तेव्हा आता तुला हवे तेवढे पैसे देईल, असं म्हणून ती फोन ठेवते आणि नागराजला सांगते की काही दिवस लागतील गोळ्या यायला. मग आता तो म्हणतो चालेल, पण त्या अगोदर वहिनीचा मेंदू हा दादापेक्षा अगदी फास्ट नाही चालला म्हणजे ब्र होईल. तेव्हा प्रिया अजूनच रागात नागराजकडे पाहते तर तो गप्प राहतो. तर दुसरीकडे कला ही सायली आणि अर्जुनला सांगते, तुम्ही मागच्या 10 वर्षातले कोणतेही रेकॉर्ड मागितले असते ना तर तुम्हाला एका क्षणातच मिळाले असते, कारण मागच्या 10 वर्षापासून ना सगळं डिजिटलाइज झालंय. तेव्हा सायली म्हणते, आमचं नशीब असेल तर त्या रजिस्टरमध्ये आम्हाला नक्कीच माहिती मिळेल. तेवढ्यातच पिऊन आता तेथे येतात आणि दरवाजा ठोठावतात. अद्वैत त्यांना आतमध्ये बोलवतो आणि त्यांच्याकडे रजिस्टर देतो आणि उठूनच अर्जुन जवळ जात त्याला म्हणतो, हे 95 सालच रेकॉर्ड आहे, रजिस्टर आहे बघ, यामध्ये ना बनवलेल्या सगळ्या दागिन्यांची लिस्ट आहे, त्याचबरोबर रेकॉर्ड सुद्धा आहेत. मग पेंडंट असेल किंवा चयंत पेंडंट असेल आणि फार फार तर 20 ॲड्रेस आपल्याला सापडत. ते रेकॉर्ड आता पाहू लागतो आणि म्हणतो, यामध्ये एकूण एक डिझाईन्स अशा वर्णन करून लिहिल्या आहेत, त्यामुळे जरा शोधणं सुद्धा अगदी सोपं जाईल आणि हा तुकडा नक्की कसला आहे ना हे आपल्याला नक्कीच कळेल. तेव्हा सर्वजण आता त्या डिझाईन सुद्धा पाहू लागतात आणि मग त्यानंतर कला म्हणते, मला काय वाटत, तुम्ही जो तुकडा घेऊन आलात ना तो कोणत्याही गोल किंवा चौकोनी आकाराचा नाहीये, तो तुकडा आहे ना तो कोणत्या तरी अक्षराचा आहे आणि आपण त्याच हिशोबाने आता बघायला हवं. त्यार कला आणि अद्वैत हे दोघेही, त्याचबरोबर अर्जुन सुद्धा त्यांच्या मदतीला पुढे येतो आणि एक रेकॉर्ड चेक करू लागतात. तेव्हा 5 एप्रिलचा रेकॉर्ड त्यांना सापडतं आणि यू अक्षरावरून ते पेंडंट तयार केलेलं असतं. मग अर्जुन विचारतो, हे असेल का? तेव्हा अद्वैत विचार करतो तर कला म्हणते, नाही भाऊजी, तो जर यूचा तुकडा असताना तर त्याची दोन्हीही टोक एवढी जवळ नसती. आता मला असं वाटतं दुसरं काहीतरी अक्षर असावं. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण पुढे बघूयात, असं म्हणून ते सर्वजण पुढे पाहू लागतात. तेव्हा 22 जून 1995 हे पहा, ह्या तारखेचे सगळे डिटेल्स पहा, रेकॉर्ड पहा. असं सायली सर्वांना सांग, म्हणजेच वर्णनाप्रमाणे आकार काहीतरी वेगळाच दिसतोय, हा असू शकतो का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही वहिनी, या पेनच्या तुकड्यामध्ये ना हिरे आहेत, हिरे, आणि या डिझाईनमध्ये अजिबातच हिरे नाहीयेत. मग त्यानंतर ते पुढे आता पाहू लागतात तर अर्जुनला एक एस आकाराचा तुकडा दिसतो आणि त्यावर हिरे सुद्धा लावलेले असतात. मग त्यावेळी अर्जुन अद्वैत कलाला ते दाखवतो आणि म्हणतो, हे पहा, हा तुकडा सचा सुद्धा असू शकतो ना, दागिन्याचा, पेंडंटचा. मग आता कला, अद्वैत आणि सायली, अर्जुन सगळे काही त्यास कडे पाहू लागतात आणि मग कलाच्या मनात विचार येतो की हा नक्कीच असू शकतो. त्यावेळी ती खात्रीने सांगते की हो भाऊजी, हा ना तुकडा नक्कीच इसचा असू शकतो. आता 1 मिनिट, हा, असं म्हणून ती आता तो तुकडा जवळ घेते आणि लगेचच मॅच करून दाखवते, पण तो असा अर्धा तुटलेला असल्यामुळे पटकन समजत नाही, पण तो इसचाच तुकडा आहे अशी 100% खात्री सर्वांना पटलेली असते आणि त्यावर हिरे सुद्धा लावलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकत्रचेस असं म्हणतात आणि एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता काय झालं असं अद्वैत विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, याने ना आम्हाला खरंच खूप मोठी मदत होणार
आहे का? 8 ऑगस्ट 1995 कस्टमाइज दागिना आहे? तेव्हा सायली विचारते म्हणजे मग अद्वैत म्हणतो ज्या व्यक्तीने याची ऑर्डर दिली आहे ना त्याने त्याच्या हिशोबाने बनवून घेतले आणि यावर त्यांचं नाव सुद्धा आहे. तेव्हा कालिंदी महाडिक असं त्यामध्ये नाव असतं. मग आता अर्जुन विचार करू लागतो हे कालिंदी महाडिक नक्की कोण असतील? मग त्यानंतर कालिंदी महाडिक तुम्ही त्यांना ओळखता का असं अर्जुन विचारतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाही रे, मला नाही वाटत की पर्सनली आबा सुद्धा त्यांना ओळखत असतील, कारण आबा ज्या पर्सनली कस्टमरला ओळखतात ना त्या कस्टमर समोर एखादी अशी खून करून ठेवतात, ती खून या नावासमोर नाहीचे. तेव्हा अर्जुन खूप खोलात जाऊन विचार करतो आणि कस्टमाइज पेंडंट बनवणारी ही कालिंदी महाडिक नावाची व्यक्ती आहे तरी कोण याचा शोध घेण्याचा ठरवतो. दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही घरात येतात आणि आल्यानंतर आता तेथे टेबलवर प्रतिमाचा फोन असतो तर प्रतिमाच त्याकडे लक्षच नसतं, ती आपली आपापल्या कामामध्ये व्यस्त असते आणि सुमन सुद्धा त्या दोघींचे लक्ष नसताना भामटी प्रिया आता प्रतिमाचा मोबाईल हातात घेते. काही वेळानंतर प्रतिमा आता तेथून रूममध्ये जायला निघते, तीच लक्ष प्रियाकडे नसतंच. मग आता प्रिया जेव्हा मोबाईल घेते आणि ओपन करते तेव्हा नागराज विचारतो काय करतीयस? तेव्हा ती म्हणते प्रियाचा दिमाग खूप शातीर आहे, ही गोष्ट ना तुम्ही जरा लक्षात ठेवा असं म्हणून ती आता पूर्णा आजींना प्रतिमाच्या मोबाईलवरून मेसेज करते की पूर्णा आई हे पहा, तुम्ही माझ्या तन्वीवर असे खोटारडे आरोप करता किंवा ती खोटी आहे असं म्हणवता, परंतु मला ते अजिबात आवडलेलं नाहीये. जर पुन्हा माझ्या लेकीवर असले आरोप झाले तर मी कायमची तिला माहेरी घेऊन येईन असा मेसेज ती पूर्ण आजींना प्रतिमाच्या मोबाईलवरून करते. तेव्हा नागराज तो मेसेज वाचतो आणि म्हणतो अरे वा, तू तर खूप हुशार आहेस, आता तू चांगलीच ठिणगी टाकली आहेस. मग त्यावेळी प्रिया म्हणते पण आता या ठिणगीचा वनवा पेटायला जास्त वेळ नाही लागणार. तर आता प्रिया आणि नागराज हे दोघेही गालातच हसतात, कारण आता वनवा तर पेटणार असं त्या दोघांनाही वाटत असतं. तर दुसरीकडे पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही हॉलमध्येच बसलेले असतात. पूर्णा आजींच्या हातात मोबाईल असतो तेवढ्यातच आता त्यांना प्रतिमाचा तो मेसेज सुद्धा आलेला असतो. मग त्या मेसेज तो वाचतात आणि कल्पनाला दाखवतात. तेव्हा आता कल्पना आणि पूर्णा आजी या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. तोपर्यंत प्रिया आता घरात येऊन सुद्धा पोहोचलेली असते आणि मनातच विचार करते अरे बापरे, म्हणजे हा मी पाठवलेला मेसेज ह्या वाचता येत वाटतं, आता येणार खरी मज्जा असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. मग पूर्णा आजी आता म्हणतात की कल्पना बघ, प्रतिमाला कॉल कर, मला चैन नाही पडणार, तिने काय असा मेसेज पाठवलाय ना मला कळतच नाहीये. प्रिया पुढे जाते आणि विचारते काय आईने मेसेज केलाय, काय केलाय मेसेज मलाही दाखवा ना, मुद्दाम होऊन ती विचारत असते. तेव्हा कल्पना ही प्रतिमाला अगोदर कॉल करते. तेव्हा फोन केल्यानंतर प्रिया खूपच खुश होते. त्यावेळी दुसरीकडे आता प्रतिमा ही पूर्णाईंचा आलेला कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो असं बोलते. त्यावेळी कल्पना विचारते काय? प्रतिमा फोन स्पीकरवर आहे आणि पूर्णाई सुद्धा आहेत. अगं मला सांग तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते माझी तब्येत अगदी ठीक आहे. तेव्हा काय झालं असं प्रतिमा विचारते. त्यावेळी कल्पना सांगते अगं तू जो मेसेज केला ना ते आम्हाला खूप खटकलं आणि म्हणूनच तुला विचारतोय की तुझी मनस्थिती ठीक आहे ना? तेव्हा आता प्रतिमालाच धक्का बसतो आणि ती विचारते काय, कोणता मेसेज, कुठला मेसेज? हे ऐकून आता पूर्णाई आणि कल्पनालाच धक्का बसतो. तेव्हा कल्पना म्हणते थांब हा मी तुला सांगतेच आता असं म्हणून ती तो मेसेज, तेव्हा आता कल्पना तिला तो मेसेज पुन्हा वाचून दाखवते ते की पूर्णाई माझ्यात नवीवर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा, नाहीतर मी माझ्यात नवीला कायमची अगदी माहेरी घेऊन येईल. आता हा मेसेज ऐकून प्रतिमालाच धक्का बसतो आणि ती विचारते काय, मी असा कोणताही मेसेज वगैरे केलेला नाहीये असं प्रतिमा खरं सांगते. तर प्रिया आता गालात हसते आणि मग नंतर ती पूर्णा आजी आणि कल्पनाकडे पाहते. त्या दोघींनाही आता समजलेलं असतं की मेसेज तर आता प्रतिमाच याच मोबाईलवरून
आलाय आणि आता प्रतिमा म्हणते की मी नाही केला मेसेज म्हणून असं कसं. आता दुसरीकडे प्रतिमा थोडी घाबरते आणि म्हणते कल्पना अगं पूर्णांशी या सुरामध्ये मी बोलेन का कधी. तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी या दोघीही आपल्या गप्प राहतात कारण त्यांना माहीत असतं की प्रतिमा कधीही खोट बोलणार नाही. पूर्णा आजी म्हणतात हो मलाही तेच वाटलं की तू असं कधीही बोलणार नाही आणि असा मेसेज तर कधीही पाठवणार नाही. त्यावेळी प्रिया विचारते ते आई पण हा मेसेज ना तुझ्याच नंबरवरून आलाय, तू तो मेसेज करून नंतर विसरून गेली आहेस का. अगदी तिला वेड ठरवतच प्रिया मोठ्याने विचारत असते तेव्हा प्रतिमा मात्र तिच्या मतावर ठाम असते. ती प्रियावरच ओरडते आणि म्हणते नाही मी कुणाची शपथ घेऊन सांगू की मी असं काहीही केलेलं नाहीये आणि हा मेसेज तर मी अजिबातच केलेलं नाहीये असं बिचारी जरा घाबरतच म्हणते. तेवढ्यातच आता प्रतिमा जवळ रविराज येतो आणि विचारतो काय झालं प्रतिमा. मग आता ती म्हणते बघा ना हो काय गोंधळ होऊन बसलाय. पूर्ण आईंना ना कोणीतरी माझ्या फोनवरून केवढा उद्धट मेसेज केलाय. तर इकडे प्रिया आता जरा घाबरलेली असते कारण रविराज आला आहे म्हटल्यानंतर आता काही आपलं खरं नाही असं तिला मनातून वाटत असतं. दुसरीकडे प्रतिमा म्हणत असते अहो मी असा मेसेज करेल का पूर्ण तरी कधी आणि खरंच मी केलेला नाहीये तो मेसेज. तेव्हा रविराज आता म्हणतो थांब मी बघतो. प्रतिमा तू नको टेन्शन घेऊस असं म्हणून तो पूर्णाई बरोबर बोलू लागतो. हालो. तेव्हा आता पूर्णाजीन बोलता प्रिया म्हणते बाबा बाबा अहो मला एक विचारायचे. आई तिच्या गोळ्या परत घेत नाहीये का वेळेवर. आता दुसराच विषय प्रियाही उकरून काढते. विराजकडे धक्क्यानेच आता प्रतिमाकडे पाहतो कारण जसं म्हणतीय तसं वेळेवर जर प्रतिमा गोळ्या घेत नसेल तर मग हा प्रॉब्लेम विसरण्याचा नक्कीच होऊ शकतो तिला असंही रविराजच्या मनात येत. मग पुढे प्रिया म्हणते की बाबा ती एक काम करते आणि मग नंतर ना सगळ्या गोष्टी आपल्या अशा विसरून जात असते बिचारी आई असं म्हणून काळजी असल्याचा ती आव्हानात असते. मग प्रिया त्यानंतर दुसराच विषय उकरून काढते आणि म्हणते बाबा आपण आईच्या गोळ्या औषधं बदलायची का किंवा ट्रीटमेंट बदलायची का म्हणजे आईला त्याने काहीतरी फरक पडेल की आईचा आजारपण असंच वाढत राहील बाबा असं म्हणून ती आता खोट नाट उगीच रविराजला सांगू लागते. तर प्रतिमाला मनातून कुठेतरी माहीत असतं की मला काहीही झालेलं नाहीये आणि माझ्या बाबतीत असं काहीही होत नाहीये. मला अगदी व्यवस्थित सगळं काही आठवतं. जे काही काम करते ते सुद्धा मला व्यवस्थित ये. प्रतिमा आपल्याच विचारात असते. त्यानंतर रविराज म्हणतो एक मिनिट तो मेसेज नक्की काय केलं ना हे मी अगोदर पाहतो. मग आता रविराज चेक करत असतो तर दुसरीकडे प्रिया त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णा आजी या तिघीही जरा टेन्शनमध्येच असतात. त्यावेळी आता रविराज सांगतो हालो एक मिनिट पण प्रतिमाने केलेला मेसेज इथे दिसतच नाहीये. तेव्हा प्रतिमा सांगते की अहो कसा दिसेल मेसेज कारण मी केलेलाच नाहीये तो मेसेज मग कसा दिसू शकतो सांगा. तुम्ही तर प्रियाने तो मेसेज आता डिलीट करून टाकलेला असतो. मग आता पूर्णा आजी सुद्धा विचार करतात आणि म्हणतात रविराज तुम्हाला एक सांगू मला असं वाटतं की प्रतिमा माझा असा अनादर कधीही करणार नाही. तर आता कल्पनाला सुद्धा खात्री असते रविराजला सुद्धा खात्री असते की प्रतिमा असा उद्धटपणा तर कधीही करणार नाही कारण तिचा स्वभाव सगळ्यांना अगोदरपासून माहीत असतो. त्यानंतर रविराज म्हणतो हो की नाही पूर्ण आई तुम्हालाही असंच वाटत ना की प्रतिमा असं कधीही मेसेज वगैरे करणार नाही, तुम्हाला उद्धटपणे बोलणार नाही, तुमचा अपमान अनादर करण्याचा विचार तिच्या डोक्यातही येणार नाही. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात हो बरोबर आहे. मग त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात अहो रविराज पण हा मेसेज तर तिच्याच मोबाईलवर आलाय हे पण अगदी तितकंच खरं आहे. तेव्हा प्रिया आता मूर्खासारखी मान फक्त डोलावत असते तर रविराज बिचारा आता प्रतिमाकडे पाहतो आणि त्यालाही काळजी वाटते की खरंच प्रतिमाच्या मोबाईलवरून मेसेज गेलाय असं पूर्ण आई म्हणतायत. परंतु त्या असं कधीही म्हणजे कधीही खोट बोलणार नाही. पूर्णाई खरंच बोलत असतील की प्रतिमाच्याच लक्षात राहिलं नसेल. आता हाच प्रश्न रविराजला पडलेला असतो.
त्यामुळे सगळेच जण आता कन्फ्यूज झालेले असतात। त्यावेळी आता कल्पना म्हणते, भाऊजी ऐका ना, मी तुम्हाला ना या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते। तेव्हा रविराज म्हणतो, हो पाठवा वहिनी। मग आता स्क्रीनशॉट काढून ती जेव्हा प्रतिमाच्या मोबाईलवर तो मेसेज पाठवते आणि म्हणते, हा भाऊजी पाठवलाय बघा ब्र तुम्हाला तो मेसेज। तेव्हा आता तो मेसेज हे दोघेही वाचतात। मग आता प्रतिमा खूपच घाबरते आणि म्हणते, नाही अशक्य आहे, हे अशक्य आहे, मी असं काहीही केलेलं नाहीये आणि मी असा मेसेजही केलेला नाहीये असं ती तिच्या मतावर ठाम असते। आणि रविराजपूर नाजी आणि कल्पनाला तस असं सांगते की खरंच मी हा मेसेज केलाच नाहीये। तेव्हा रविराज सुद्धा म्हणतो, हो अशक्य आहे पूर्णाई। हे इकडे प्रिया मात्र आता डोक्यालाच हात लावते, कारण तिला माहीत असतं ह्या घरातलं तरी कोणी ओळखणार नाही की तो मेसेज मीच केला होता। म्हणूनच तिने तो मेसेज प्रतिमाच्या मोबाईलमधून डिलीट करून टाकलेला असतो। या मेसेजवरून उडालेला गोंधळ दूर करायचाच कसा, हा प्रश्न रविराज आणि प्रतिमाला पडलेला असतो। पण आता पूर्ण आई म्हणते म्हटल्यानंतर हे खरं सुद्धा असू शकतं आणि यामागचा सूत्रधार वेगळा कोणीतरी असू शकतं का? अजूनही रविराजच्या डोक्यात ही गोष्ट आलेली नसते। दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे रात्रीचे आता कोल्हापूरवरून पुन्हा आपल्या घरी आलेले असतात। अगोदर ते आपल्या घरी आपल्या खोलीत चैतन्याला बोलावून घेतात आणि त्याच्याकडे तो सोन्याचा तुकडा देतात। त्यानंतर अर्जुन सांगतो, हा खरंच खूप मोठा ब्रेक थ्रू आहे आपल्या केसमधला। मला अगोदरपासूनच वाटलं होतं की हा तुकडा साक्षीचा असेल आणि आता मला कन्फर्म झाले की हा तुकडा त्या अक्षराचा आहे। म्हणजे हा तुकडा नक्कीच साक्षीचा असू शकतो। तेव्हा आता सगळेजण अर्जुनकडे पाहू लागतात। त्यानंतर सायली